नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यावर भाजप कुणाला मुख्यमंत्री करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सीएम पदाच्या शर्यतीमध्ये शुभेंदू अधिकारी यांचं नाव सर्वात पुढे आहे. ममता बॅनर्जींचे माजी निकटवर्तीय सहकारी, बंगालचे माजी मंत्री, बंगाल भाजपचा चेहरा अशी शुभेंदू अधिकारी यांची बंगालमधली ओळख आहे. त्यांच्या व्यतिरिक्त दिलीप घोष, रूपा गांगुली आणि शमीक भट्टाचार्य यांची नावही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन हे तिघे मिळून याबाबतचा निर्णय घेतील. गुरुवारी नवी दिल्लीत या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. 9 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं अपेक्षित आहे, कारण याच दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. बंगालचं मुख्यमंत्रीपद ज्या व्यक्तीकडे जाईल त्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी असेल, कारण त्या व्यक्तीला अनेक आघाड्यांवर काम करावं लागेल. पाहुयात बंगालच्या समोर कोणकोणती मोठी आव्हानं या घडीला उभी आहेत. बंगाल समोरचं मोठं आव्हान म्हणजे या राज्यामध्ये उद्योगधंदे आणि परकीय गुंतवणूक घेऊन येणं. त्यासाठी या राज्यामधली राजकीय गुंडगिरीची जी संस्कृती आहे ती मोडून काढावी लागेल. भाजपला त्या दृष्टीने फार मोठं काम करावं लागेल. बंगालमध्ये व्यवसाय करणं हे आता सुरक्षित आहे हे उद्योग समुदायाला पटवून द्यावं लागेल. ती एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. कामगार संघटनांची तिथं असणारी मुजोरी, सतत बंद पुकारण्याची वृत्ती या सगळ्याला आळा घालावा लागेल. तृणमूल काँग्रेसकडून हे सगळं होत असताना राडे करण्याचे प्रयत्न होणार नाहीत हे सरकारला पाहावं लागेल, ते रोखावं लागेल. उत्तर बंगालमधील दार्जिलिंग सारख्या प्रदेशाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या लागतील. केंद्र सरकारशी समन्वय साधून केंद्रीय योजनांचा निधी पश्चिम बंगालमध्ये आणावा लागेल. याशिवाय शिक्षण, आरोग्य, पर्यटन या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करणं सरकारसाठी गरजेचं असेल. पश्चिम बंगालमधील ही सगळी आव्हानं पेलण्यासाठी ज्या नावांची चर्चा होते त्या नावांमध्ये सगळ्यात आघाडीवरचं नाव आहे शुभेंदू अधिकारी. कोण आहेत शुभेंदू अधिकारी? एक नजर टाकूया. काँग्रेसचे नेते शिशिर अधिकारी यांचे सुपुत्र आहेत शुभेंदू अधिकारी. 1995 मध्ये काँग्रेस पक्षातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. 2006 मध्ये कांती दक्षिण मतदारसंघामधून ते पहिल्यांदा आमदार झाले. 2007 मध्ये नंदीग्राम भूसंपादनाविरोधी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि याच नंदीग्राम आंदोलनामुळे 2011 मध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्या आणि शुभेंदू त्यांचे निकटवर्तीय बनले. 2016 मध्ये ममतांकडून परिवहन मंत्री त्यांना मंत्रीपद देण्यात आलं. 2020 मध्ये ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. 2020 मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. 2021च्या निवडणूक प्रचाराचा ते भाजपचा चेहरा होते. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा यश मिळालं नाही, पण अमित शहा हे शुभेंदू अधिकारी यांना बळ देत राहिले. पुढची 5 वर्ष ते पक्षासाठी काम करत राहिले. अमित शहा यांनी आखलेली रणनीतीनुसार ते काम करत राहिले. त्यांना पूर्णपणे मोकळीकही दिली गेली. 2026च्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अमित शहा यांनी केलेल्या रणनीतीचं तंतोतंत पालन केलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं सामाजिक न्यायाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता, ज्याचं प्रतिबिंब निकालांमध्ये स्पष्टपणे उमटलंय. विशेषतः आरजीकर रुग्णालयामधील अमानवी घटनेतील पीडितेची आई रत्ना देबनाथ आणि संदेशखाली अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी पीडित महिला रेखा पात्रा
या दोघींनीही भाजपच्या तिकिटावर मोठा विजय मिळवला। कोलकातामधल्या आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या भीषण घटनेनं अवघा देश हादरला होता। आपल्या डॉक्टर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या रत्ना देबनाथ यांनी निवडणुकीच्या मैदानातही आपली ताकद दाखवून दिली। पानिहाटी मतदारसंघामधून त्या तृणमूल काँग्रेसच्या तीर्थंकर घोष यांचा पराभव करून 28,836 मतांच्या फरकानं निवडून आल्या। 2011 पासून तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये रत्ना देबनाथ यांनी मिळवलेला विजय हा प्रस्थापित सत्तेला बसलेला मोठा धक्का मानला जातोय। विजयानंतर हा माझा विजय नाहीये, हा माझ्या मुलीला न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या सामान्य जनतेचा आवाज आहे, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली। दुसरीकडे संदेशखाली मधल्या महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारी पीडित महिला रेखा पात्रा यांनाही हिंगलगंज मतदारसंघामधून विजयाचा झेंडा फडकवता आलाय। रेखा पात्रा यांनी तृणमूलच्या उमेदवारावर 5,400 पेक्षा जास्त मतांनी मात केली। संदेशखाली मधल्या आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रेखा पात्रा यांच्याशी संवाद साधला होता, त्यांचं कौतुक केलं होतं। त्यानंतर भाजपनं त्यांना हिंगलगंजमधून उमेदवारी दिली।